अकोला के मूर्तिजापुर तहसील के निम्भा गांव में अंधविश्वास फैलाकर खुद को दैवी शक्ति होने का दावा करने वाले एक ढोंगी बाबा के खिलाफ आखिरकार मामला दर्ज कर लिया गया है। सोशल मीडिया पर वायरल हुए इस चौंकाने वाले वीडियो के बाद ये कार्रवाई की गई, जिससे इलाके में हड़कंप मच गया है। मिली जानकारी के अनुसार निम्भा निवासी चेतन मुले ने कुछ दिन पहले सोशल मीडिया पर एक वीडियो साझा किया था। इस वीडियो में वे खुद को दैवी शक्तियों से संपन्न बताते हुए दरबार लगाते हुए नजर आ रहा था। खास बात यह है कि इन दोनों छोटे बच्चों के साथ अमानवीय व्यवहार करते हुए उन्हें कपड़ों से मुंह में पकड़कर घुमाया जा रहा था, जो स्पष्ट रूप से दिखाई दे रहा है। इस घटना से बच्चों की सुरक्षा को लेकर गंभीर सवाल खड़े हो गए हैं। वीडियो वायरल होने के बाद बाल कल्याण समिति अकोला की सदस्य प्रांजलि मनोज जायसवाल ने इस मामले की शिकायत दर्ज कराई। इस शिकायत के आधार पर मूर्तिजापुर ग्रामीण पुलिस ने तुरंत मामला दर्ज किया। आरोपी के खिलाफ भारतीय न्याय संहिता की धाराओं के तहत मामला दर्ज किया गया है। ये कार्रवाई पुलिस अधीक्षक अर्चित चांडक के मार्गदर्शन में की गई है। इस घटना ने एक बार फिर ये उजागर कर दिया है कि ग्रामीण क्षेत्रों में अंधविश्वास की जड़ें अभी भी कितनी गहरी है। पोलीस स्टेशन मूर्तिजापूर ग्रामीण हद्दीतील ग्राम निंबा येथे राहणारा इसम नामे चेतन सुनील मुळे याचा एक सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओ झाला होता। त्यामध्ये तो स्वतःच्या अंगामध्ये देवी शक्ती असून त्या अनुषंगाने तो दरबार भरवायचा आणि लहान मुलांना कपड्यामध्ये गुंडाळून दाताने उचलून तो फिरत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। त्या व्हिडिओच्या अनुषंगाने ज्या बालकल्याण समिती अकोल्यातील सदस्य आहेत श्रीमती प्रांजली जायसवाल यांच्या फिर्यादीवरून मूर्तिजापूर ग्रामीण पोस्टेला सदर भोदूबाबा चेतन सुनील मुळे राहणार निंबा याच्याविरुद्ध अपराध क्रमांक 189/26 BNS कलम 125 सहकलम 75 JJ ऍक्ट आणि जो महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट अघोरी प्रथा जादूटोणा विरोधी कायदा आहे त्याच्या कलम 3 नुसार गुन्हा दाखल केलेला आहे। या व्हिडिओमध्ये एक भोंदूबाबा हा एका छोट्या बालकाला आपल्या तोंडामध्ये धरून असा गोल गोल फिरवण्याचा प्रयत्न करत होता। तो व्हिडिओ बघितल्यानंतर मला खूप चुकीचं असं वाटलं, कारण की या बालकासोबत जर एखादं बालक खाली पडलं आणि दगावलं तर किती अडचणीचं होईल। बघता मी त्या व्हिडिओची थोडी शहानिशा केली आणि शहानिशा करत असताना हे जाणवलं की सदर जे घटनास्थळ आहे हे मूर्तिजापूर तालुक्यातलं एक निंबा म्हणून गाव आहे, त्या ठिकाणचं आहे आणि म्हणून या बालकांना न्याय मिळण्याकरता, ही अघोरी वृत्ती थांबवण्याकरता, कुठेतरी अंधश्रद्धेला आळा बसण्याकरता म्हणून मी स्वतः मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे उपस्थित झाले आणि इथे उपस्थित झाल्यानंतर मी हा जो व्हिडिओ मी बघितला आहे हा पोलीस स्टेशनमध्ये दाखवला की हे जे कृत्य सुरू आहे हे कुठेतरी चुकीचे आणि बालकांच्या हिताच्या दृष्टीने हे अयोग्य आहे आणि म्हणून बालकांच्या सर्वोत्तम हिताच्या दृष्टीने मी हा प्रयत्न केला की त्या बालकांना कुठेतरी न्याय मिळावा आणि म्हणून पोलिसांना दाखवल्यानंतर त्यांनी सांगितलं की सदर हा जो आरोपी आहे, या व्हिडिओमधील आरोपी आहे हा चेतन सुनील मुळे या नावाचा असून पोलिसांनी त्यांना बरेच वेळा नोटीस बजावली आहे, परंतु कुठेतरी ह्या गोष्टी थांबल्या पाहिजेत